पन्हाळा प्राईडला येऊन खूप आनंद वाटला आणि एक निसर्ग सौंदर्य, त्यानंतर आपल्याला जी झाडी माहिती नव्हती मेडिसिन करता जे उपयोगी आहेत त्या झाडांची आता ओळख झालेली आहे. त्यानंतर इथे आल्यावर एवढं शांत वाटलं ना की असं वाटलं की अजून 8 दिवसाचा तरी प्रवास असायला पाहिजे होता. आणि इथे आल्यानंतर एक आनंद तो मिळालाच आहे, पण झाडी त्यानंतर यांच्याकडे आल्यानंतर पन्हाळ्यातले जे लोक आहेत त्यांनी आम्हाला एवढं आपुलकी दाखवली की आम्हाला इथून जाण्याचीच इच्छा झाली होत नाहीये. आणि जेवण तर खूप सुंदर होतं आणि आमच्या आवडीचं जेवण त्यांनी दिलेलं आहे. याला तोड नाही आहे, खरं सांगते, खूप मस्त. खूप मी छान. भारती भोयटे, पुण्यावरून आलोय आम्ही. आमचे मित्र राजेंद्र दीक्षित यांनी एकदा येऊन गेले, त्यामुळे त्यांनी आम्हाला इकडे घेऊन आले. पण इथं खूप म्हणजे कल्पनेपेक्षा जास्त आनंद मिळाला. निसर्गरम्य वातावरणात राहायला मिळालं आम्हाला आणि सगळ्या झाडांची माहिती हे छान वाटलं. थँक्यू साहेब. तुमचा काय अनुभव? मी अभिजित सरनाईक पुण्यावरनं आलो होतो. आमचे मित्र आम्हाला राजेंद्र दीक्षित आम्हाला इथं घेऊन आले खास करून. इथं आल्यानंतर इथं येईसपर्यंत आम्हाला खरोखरी कल्पना नव्हती की कशा प्रकारे रिसॉर्ट्स मेंटेन केले जातात आणि कशा प्रकारचा तिथून आपल्याला अनुभव मिळतो. पण इथं आल्यानंतर मी एकच सांगेन की आपल्या शहराच्या गोंगाटापासून जरा आपण 2 दिवस जर निसर्गाच्या सानिध्यात राहिलो तर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं निसर्गाकडनं. तेच आम्हाला यांच्याकडे शिकायला मिळालं पन्हाळा प्राईड कृषी पर्यटनामध्ये. आणि त्यांनी खूप झाडाची चांगल्यापैकी माहिती सांगितली आम्हाला, जी आम्हाला माहिती नव्हती औषधी झाडांची. आणि त्याचप्रकारे विविध प्रकारच्या झाडांची नंतर त्यांच्या संपूर्ण प्लॉटवरती त्यांनी जे काय उभारलेलं आहे गेल्या 5 वर्षामध्ये त्या संपूर्ण याची व्यवस्थित त्यांनी माहिती दिली. त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं. इकडे 2 दिवस आमचे खूप चांगले गेले. धन्यवाद. थँक्यू. भेटून गेल्यापासून फॅमिली ट्रिपमधनं मला खूप वेळा वाटत होतं की कधीतरी आपल्या मित्रांना पण घेऊन यावं. आवडवनंतरचा प्रश्न, पण एकदा घेऊन जायचा हट्टासच होता. 8 तासापायी आम्ही यांना घेऊन आलो आणि माझ्यावर त्यांना पण आनंद मिळावा हा माझा उद्देश होता. आणि लोकांनी आनंद, छंद, रिटायरमेंटचा छंद आणि कॉम्प्रोमाइज हे कसं म्हणतात त्याला, त्याचं कॉम्बिनेशन कसं करावं छंद आणि व्यवसायाचं, हे त्या आज पन्हाळा प्राईडमधल्या त्यांच्या श्री राजेंद्र दीक्षित यांकडनं आपण दीक्षित सुधारांकडे. थँक्यू. ओके. निसर्ग, आनंद आणि आपुलकीचा अविस्मरणीय संगम.